की जरा धीराने घ्या। बघा तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना की मी खचून जातो आणि मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही यातनं मला बाहेर काढणार। आजकालचे नवरा बायको अशा कठीण परिस्थितीत एकमेकांची साथ नाही देत, तुम्ही दोघं ना अपवाद आहात त्याला। अगदी मायेने एकमेकांची साथ देतात। भारती मावशी, अहो लाखात एक बायको आहे माझी, अशी बायको असल्यावर माया लावणारच ना। हे मात्र खरं बोलू, मंजू आपली आहेच अशी माया लावण्यासारखी। नवरे सर, सर सर काय झालं त्या शूटरचं? काय स्टेटमेंट दिले शूटरनं? अजून तरी त्याला शुद्ध आली नाहीये, बघू आता। पण आता यापुढे या केसचे किती अधिकार आपल्याकडे असतील ना यावर शंका आहे। असं का म्हणताय सर? काल जाधव साहेब बोलले होते ना, एक नवीन अधिकारी नियुक्त केला या केसच्या लीडसाठी। त्याचा रेकॉर्ड तसा चांगला आहे म्हणतात, तर भल्या भल्या क्रिमिनल्सला त्यांनी बोलतं गेले म्हणतात। आता ते इथे आल्यानंतर डिटेल्स मागतील, वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे। नवीन अधिकारी कशाला? तुझी केस लीड करायला, तेच आता मुकदमाची केस हँडल करणार आहेत। सोडा मला, सोडा मला। जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत गप गुमान इथं पडून राहायचं, समजलं? मला फक्त 2 दिवसांसाठी बोलला होतात ना। शांत बस। जोपर्यंत माझ्या बॉसचं काम होत नाही ना तोपर्यंत हे असंच पडून राहायचं। हा, जर माझ्या माणसांना कळलं ना तर तुम्ही बघा, त्याचा मला नाही फरक पडत। त्यांची रक्ताने माखलेली कपडे तर सापडले, मग हे का सापडले नाहीत अजून? देवा, माझा नवरा जिथं कुठं असेल ना तिथं सुखरूप असू देत, सुखरूप असू देत। तायडे 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 तायडे, वाट लागली, आपली वाट लागली। का? काय झालंय? आणि असं का म्हणलंस तू वाट लागली आपली? अगं दाजींनी ज्याला पैसे दिले होते गोळी चालवायला, तो शूटर ज्याला आपण लपवून ठेवला होता तो पोलिसांना सापडला।